हातकणंगलेच्या उपनगराध्यक्षपदी अपक्ष रोहिणी गुरुदास खोत यांची बिनविरोध निवड झाली आहे। खोत यांनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिलाय। खोत यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। हातकणंगले उपनगराध्यक्षपदी अपक्ष निवडून आलेल्या आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या रोहिणी गुरुदास खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजितसिंह पाटील होते। हातकणंगलेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 13 जानेवारी रोजी विशेष सभा घेण्यात आली। मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी सभेपुढील विषय वाचून दाखवले। त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी रोहिणी गुरुदास खोत यांचा एकमेव अर्ज आल्यानं नगराध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी रोहिणी गुरुदास खोत यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं। भाजपाच्या 2, काँग्रेसचे 5, उबाठा 1 आणि 2 अपक्ष असे एकूण 16 जणांचा पाठिंबा मिळाल्यानं रोहिणी गुरुदास खोत यांच्या गळ्यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची माळ पडली। दरम्यान काँग्रेसचे गटनेते नगरसेवक गिरीश इंगवले यांनी पाठिंबा जाहीर करत विकास कामाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी नगरसेविका सुप्रिया इंगवले, अरविंद इंगवले, महेश पाटील, निहाल सनदी, अमर वरुटे, सुजाता कारंडे, सचिन बोराडे, रणजित धनगर, कविता लुगडे, धनश्री चौगुले, निशा कांबळे, रोहित निगवे, सोनाबाई इरकर, रेखाबाई हापसे, दीपाली कांबळे उपस्थित होत्या। उपनगराध्यक्षपदी रोहिणी खोत यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला, तर कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्षांचा सत्कार केला। शिवसेनेचे नेते पुंडलिकराव जाधव यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या।